मित्रांनो, नमस्कार. मोटिवेशनल चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. स्वतःला इतकं बदला की लोक पाहतच राहतील. मित्रांनो, आज आपण स्वतःला कसं बदलायचं याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही. 2. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्त करू नका की कोणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो की त्याचे आदरादित्य करतो की आपण स्वतःचेच महत्व विसरून जातो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत. त्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं, तिथे तर कधीही जायचं नाही मित्रांनो. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची मुळीच इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्व कमी करून घेऊ नका. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काही हक्क नाही. तुमच्या नशिबाला दोष देण्याचा काही हक्क नाही. ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाहीत, स्वतःच प्रयत्न केलेले नाही, दुसऱ्यांना काय दोष देणार. लक्षात घ्या मित्रांनो, आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. कारण जीवनामध्ये असं काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे की हा खरंच योग्य माणूस होता. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का. मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच कळेल. उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते. पण माणूस तेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो. पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुखावत असतात. जीवनामध्ये जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची विचारपूस करतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्या बरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर तुम्ही दूरच राहा. कारण ते लोक मतलबी असतात. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जातो, देवाला फुले वाहता, देवाला नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवतात, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की मी हे काम करू शकेल की नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जातं त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधी जाऊ नका. कारण जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही. सारखं जाणं टाळावं. आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका. स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटू देत नाही. प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या
त्याही मिळत नाहीत. जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात. जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबर ही असंच होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळाला. मित्रांनो, हे तुमच्यासाठीच आहे, लक्ष देऊ नये का. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत नाही असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे, पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर यामध्ये बदललं काय, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो मित्रांनो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं मात्र तुमच्याच हातात आहे. आयुष्याचा नियम पण कबड्डी या खेळासारखाच आहे मित्रांनो. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. म्हणजे खेकड्याची प्रवृत्ती असते माणसामध्ये. एक खेकडा वर चढायला लागला की दुसरा तो खाली पाय पडणार. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही मित्रांनो वेळ बदलण्यासाठी. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं. जिथे चूक नसेल तिथे चूक करू नका, कारण जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. ती इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडण करून घेऊ नका, तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन हा बदला घ्यायचा असतो. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात, परंतु दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते. आणि जे फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात. चांगले लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा देखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कधीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील, पण ते खोटे लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते देखावा करता आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा देखावा करतात. मित्रांनो, भरपूर असे अजून पॉइंट आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्याचं क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देतात आणि खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगत सुटतात की जे काही झालं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालं आहे. असं समाजामध्ये तुम्हाला दिसून आलं असेल आणि ते खरंच आहे ते झाले. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतो, कशासाठी करतो आणि का करतो या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे तुम्ही जास्त खुश राहाल.